इकडे बघा, हा जो दिसत आहे हा स्टेरिंग पंप. काय? स्टेरिंग पंप. त्याचं काम काय? ऑइल पोहोचवणे. इकडे बघा एसी कंप्रेसर. त्याचं काम काय? एसी ला कूलिंग बनवणे. इथं बघा, हा काय? क्रँक सॉफ्ट. याचं काम काय? क्रँक सॉफ्ट व्हीलचं काम काय? सगळ्या अल्टरनेटर, वॉटर पंप, एसी कंडेन्सर, स्टेरिंग पंपला काय फिरवण्याचं काम कोण करताय? क्रँक सॉफ्ट व्हील. बघा ते जो बेल्ट आहे तो सगळ्यांना जोडून आहे. अल्टरनेटर का काम सांग. बैटरी को चार्ज करना. बैटरी चार्ज. बसारी वाला नव्हता. बघा हा जो आहे हा काय? इंटरकूलर. बघा याची डायग्राम कशी आहे, किती जाड आहे, किती मोठा आहे, किती पतला आहे, लक्षात ठेवायचं. इंटरकूलर कसं आहे दिसत आहे? हा बघा, हा नेक्स्ट आहे रेडिएटर. नाही रे, हा 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 एसी कंडेन्सर. बघा तो किती पतला आहे, काय आहे त्याचं, कसं काय डायग्राम बघा ते. काय? एसी कंडेन्सर. आणि त्याच्या मागे बघा हा रेडिएटर. काय? रेडिएटर मध्ये अशा दोन, हा रेडिएटर आहे. रेडिएटर मध्ये वरत अपर टँक असते, मग खाली काय असते? लोअर टँक असते. मग याच्यातून एक हे असते, पाणी सर्क्युलेट होत जाते. अगर थर्मोस्टॅट वाल्व जर ओपन होत असेल, पाणी गरम होते, तर इथे येते पहिले लोअर अपर टँक मध्ये. मग पाणी थंडा होत, नॉर्मल होत, नॉर्मल होत, नॉर्मल होत लोअर टँक मध्ये जाते. या टाइप मध्ये ते रेडिएटर असतात. समजलं? समजा नाही समजा और बताना है. इंजन मध्ये वॉटर जॅकेट असतात. वॉटर जॅकेट मधून पाणी काय होते? गरम होते. इंजन मध्ये गरम होते. इंजन मध्ये गरम झाल्यानंतर पाणी काय होते? रेडिएटर मध्ये येते. पण रेडिएटर मध्ये कधी येते? तिथे थर्मोस्टॅट वॉल आहे एक. काय? थर्मोस्टॅट वॉल दाखवू. हे बघा, हा जो आहे हा थर्मोस्टॅट वॉल. काय? थर्मोस्टॅट वॉल. बघा हा जो पाईप आला इथून, हा बघा इथून येऊन कुठं जोडला? इथं थर्मोस्टॅट वॉलला. हा बघा बरं, हा जो हॉस पाईप आहे हा बघा कुठं जोडला? इथे थर्मोस्टॅट वॉल. इंजन मध्ये जर पाणी गरम झालं तर इकडं थर्मोस्टॅट वॉल कडे येते. थर्मोस्टॅट वॉल कधी खोलते? जेव्हा 85 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर पाणी गरम असेल, हीट होत असेल, तेव्हाच तो थर्मोस्टॅट वॉल ओपन होते. अन्यथा तो काय ओपन होणार नाही. मग तो काय होते? ओपन होऊन मग काय होते? अप्पर टँक मध्ये येते रेडिएटरच्या. कशात येते? अप्पर टँक. पुरा रेडिएटर म्हणायचा हा रेडिएटर. मग थर्मोस्टॅट वॉल आला इथून, मग इथं आहे अपर टँक रेडिएटरची. गरम गरम पाणी होते, येऊन तिथं राहायचे. मग येथून हा काय होते? जो विस्कस फॅन आहे, हवा घेते. हवा घेत घेत हा जो पाणी आहे, इथं काय होते? सर्क्युलेट होत राहते. तर पाण्याला काय करते? हवा घेत घेत राहते. तर तो काय करते? त्या पाण्याला काय करते? थंड करते, म्हणजे नॉर्मल करते. त्याचं टेम्परेचर कमी करते त्याच्यातला. मग इथून टेम्परेचर कमी होऊन काय होते? मी इकडे लोअर टँक मध्ये जाते. रेडिएटरचीच लोअर टँक आहे. एक अपर टँक, एक लोअर टँक.
मग इथून काय होते एक इथं पाईप लावला ह्या लोअर टँक मध्ये. मग आता इथं पाणी आलंय मग याला कुठं पाठवा लागेल का नाही. मग इकडे मग पाणी आला हा मग इकडे आहे तुमचा वॉटर पंप. हा वॉटर पंपला इथं जोडला आहे कुठे रेडिएटरच्या लोअर टँकला. हा का हॉस पाईप इथं जोडला आहे मग वॉटर पंपला जोडला आहे. वॉटर पंप काय करते पुन्हा मग इकडे कुठे पाठवते